नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या कापण्या कशा बनवायच्या। त्यासाठी अगोदर आपण साहित्य काय काय घेतले ते पाहूया। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 मोठा चमचा बडीशेप पण बारीक केलेली आहे, 1 मोठा चमचा सुंठ पण बारीक केलेली आहे, 2 चमचे खसखस घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण गूळ विरघळून घेणार आहोत। येथे मी पॅन घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घ्यायचा आणि आपण 1 वाटीच पाणी घेणार आहोत। 1 वाटी पाणी, गॅस ऑन केलेला आहे, पॅन ठेवलेला आहे। आपण गूळ विरघळेपर्यंतच गरम करणार आहोत। गूळ पूर्ण विरघळलेला आहे। आता गॅस बंद करूया। येथे मी पीठ मळण्यासाठी मोठं भांड घेतलेलं आहे। आपण सर्वप्रथम गव्हाचं पीठ टाकूया 2 वाटी, एक वाटी बेसन पीठ, 1 चमचा बडीशेप पूड, 1 चमचा सुंठ पावडर, चिमूटभर मीठ, हे सर्व मिक्स करूया। आपण पाण्यामध्ये गूळ विरघळून घेतलाय, ते आता आपण हे गुळवणी याच्यामध्ये थोडं थोडं टाकून हे मळून घेऊया। छान असा पिठाचा गोळा झालेला आहे। पीठ मळताना जास्त पातळ मळायचं नाही, थोडस घट्टसरच मळायचं। आता आपण हे 10 मिनिटं पीठ झाकून ठेवणार आहोत, म्हणजे छान असं पीठ आपलं भिजेल। 10 मिनिटे झालेले आहेत, पीठ पण आपलं छान असं भिजलेलं आहे। सर्वप्रथम आपण पिठाचे असे गोळे तयार करून घ्यायचे। आपण ज्याप्रमाणे चपाती बनवतो त्याप्रमाणे जेवढा गोळा घेतो त्याप्रमाणे असे गोळे तयार करून घ्यायचे। गोळा घेतला, आता आपण लाटूया। आपण जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही, मीडियम आकाराचा असं आपण हे लाटून घेणार आहोत। पाहू शकता आपण अशा प्रमाणे हे लाटून घेणार आहोत जाडसर। खसखस लावून घेऊया। पूर्ण लाटीवर अशी खसखस टाकायची आणि लाटण्याने असं लाटून घ्यायचं, म्हणजे सर्व लाटीला आपली व्यवस्थित खसखस लागली जाते। दुसऱ्या पण साईडने आपण सेम तसंच करणार आहोत। खसखस टाकल्यावरती लाटून घ्यायचे असे। पाहू शकता अशी लाटी लाटलेली आहे। अशा सर्व आपण लाट्या लाटून घेणार आहोत। जास्त पातळ लाट्या लाटल्या तर आपल्या कापण्या अशा खूप अशा कडक होतील, म्हणून आपण थोड्याशा जाडसर ठेवल्यात, म्हणजे आपल्या कापण्या अशा खुसखुशीत होतील खायला। आता आपण कट करून घेऊया। आता आपण डायमंड शेप मध्ये कापण्या कट करून घेणार आहोत। पाहू शकता ह्या छान अशा डायमंड शेप मध्ये कट झालेला आहे। आपण एका डिश मध्ये ह्या काढून घेऊया।
डिश मध्ये काढून घेतलेले आहेत. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण ज्या कट केलेल्या कापण्या आहेत ते टाकूया तेलामध्ये. गॅसच्या हाय फ्लेम वरतीच आपण ह्या कापण्या तळून घेणार आहोत. पाहू शकता छान अशा आपल्या कापण्या तळलेल्या आहेत. कलर पण खूप छान आलेला आहे. आता आपण डिश मध्ये काढून घेऊया. सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत. पाहू शकता छान अशा खुसखुशीत झालेल्या आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तर या आषाढ महिन्यात सर्वजण करतात, तुम्ही पण नक्की करा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप आवडतात सगळ्यांना. तर ह्या कापण्या 10-15 दिवस टिकतात. तुम्हाला कुठं प्रवासाला जायचं असेल तर ह्या कापण्या तुम्ही बनवून नेऊ शकता. खूप छान लागतात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा कापण्या कशा झाल्या ते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.